आणि एकत्र ग्रो झालात तुम्ही. खूप छान गोष्ट आहे. बट आता जसं मी अनेक माध्यमांवरती सुद्धा ऐकते, की जसं सिनेसृष्टीमध्ये लॉबीज असतात. आता ते कितपत खरं आहे आय डोंट नो. बट मला एक क्रिएटर्सच्या बाबतीत जाणून घ्यायचं आहे, की क्रिएटर्समध्ये सुद्धा लॉबी असतात का? आणि जर असतात तर ते कशाप्रकारे वर्क करतात? आता आम्ही वसई विरारचं असं नाही बोलणार टिपिकली. पण आता आहेत आता आमच्यासारखे ऑलरेडी एक 100-150 क्रिएटर आहेत हं. समज. आता त्याच्यात असे काही क्रिएटर्स आहेत जे आत्ता ॲड झाले आहेत हो. काही वर्षांपासून. आत्ता व्हायरल होत आहेत आणि आम्ही असे आहोत की आम्ही खूप आधीपासून करतोय. आता मुद्दा असा होतो की जे आपण बोलतो ना, जे मोठे क्रिएटर्स बोलतो हं. किंवा क्रिएटर्सच्या ह्याच्यात स्वतःच क्रिएटर्सनी काही लॉबीज बनवल्यात स्वतःच. की ह्यांचा एक वेगळा आहे, आमचा एक वेगळा आहे, असं काय. आणि माझं असं होतं की म्हणजे आमच्या पूर्णच ग्रुपचं आम्ही अगदीच मायक्रोमध्ये पण नाही आहेत हो. किंवा म्हणजे असं नाही होत की ज्यांना लोक ओळखत नाही बरोबर. किंवा ज्यांचा कॉन्टेंटच लोकांना माहीत नाही असे पण आम्ही येत नाही किंवा आम्ही त्यांच्यात पण येत नाही की ज्यांना सगळीकडे जायला मिळतंय किंवा ज्यांना सगळ्या फॅसिलिटीज मिळत आहेत किंवा ज्यांना एक बोलतात ना एक वेगळ्या लेवलची ट्रीटमेंट मिळते. आम्ही मध्येच कुठेतरी फिरतोय आणि ते का ते कळत नाहीये. आणि समजून घ्यायचा प्रयत्न केला तर असं वाटतं की एजन्सी हा जो प्रकार आहे बेसिकली. ओके. तर एजन्सीज ज्या आहेत जे क्रिएटर्स आहेत एजन्सी सोबत, तर मग ते असं होतं की जे मोठे मोठे इव्हेंट्स होतात किंवा ओव्हरऑल आता मुंबई झालं तर मुंबईमध्ये जे काही इव्हेंट्स होतात ते ऑब्व्हियसली एजन्सी थ्रूच होतात. तर मग एजन्सीशी कनेक्टेड जे लोक आहेत ते लोक त्या प्रत्येक ठिकाणी दिसतात. आता मी म्हणजे सुरुवातीपासून मी मराठी कॉन्टेंट हे करते. माझा जो ग्रुप आहे आम्ही सगळेच मराठी कॉन्टेंट करतो. काही जण आहेत हिंदी करतात वगैरे. तर मी नोटीस केलंय मोस्ट ऑफ द टाइम्स खूपदा असं होतंय की एजन्सीज फक्त जे हिंदी क्रिएटर्स आहेत त्यांना जास्त एक बोलतात ना प्रेफरन्स दिला जातो. ओके. मराठी क्रिएटर्सना नाही तितका दिला जात. आता ते कितपत खरं आहे लोकांना काय कमेंट करायच्या त्या करू दे, आय डोंट केअर. पण जे आहे ते आहे. मी जे Yes. अनुभवलं असं. बरोबर. आता असं नाहीये की आम्हाला कामं येत नाहीये. हो. आम्हाला कामं येतात. सगळ्यात मोठी गोष्ट जितके हे आपण बोलतो की वरच्या लॉबीतले क्रिएटर्स हो. आता पर्सनली बोलायचं झालं तर मला सगळे ओळखतात. हं. आमचा कॉन्टेंट सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आम्ही सगळ्यांच्या लक्षात आहोत. पण तरीही मग ते का नाही मिळत? हा एक प्रश्न येतो नेहमी. आता मी कोणत्या इव्हेंटला जाते तर असं कधीच नाही होत की मी माझी कारण खूप असं होतं की क्रिएटर म्हणून आपण जेव्हा जातो तर आपल्याला थोडं असं हे होतं कारण ते आपल्या ह्याच्यात असतात. पण असं नाहीये. मी कुठेही जाते तर मला जी समोरची 10 जण आहेत ती ओळखतात. नावासकट माझ्या कॉन्टेंट सकट ओळखतात. मग त्यांना जी ट्रीटमेंट मिळते ती कुठेतरी आम्हाला असं वाटतं की आम्हाला थोडी कमी मिळते किंवा आम्ही या बाबतीत कुठेतरी मागे राहतोय. मग ते कळत नाही की फक्त एजन्सीमुळे हे होतंय की आम्ही कुठेतरी कमी पडतोय किंवा सोशल मीडिया आत्ता या घडीला खूप वेगळ्याच प्रकारे वर्क करतंय. बरोबर. ते कसं अनलॉक करायचं हे आम्हा सगळ्याच क्रिएटर्सना मग ते कोणत्याही लेवलचे असो सगळेच आता थोडे हे झालेत की नक्की करायचं काय. ऑडियन्स म्हणजे खूप क्रेझी झालाय की त्यांना काय आवडेल काय नाही आवडेल हे फिगर आउटच करता येत नाही. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.